तर नमस्कार भावांनो, कशा आहात तुम्ही? तर तुम्ही समजा चांगले असाल. डेली रुटीनचं ब्लॉग काढत आहोत. ते दसरा चालू झालेला आहे. मग त्या दसऱ्यातल्या 7वी माळ आज आहे. वातावरण बी दाखवतं आमच्या इथला कसं आहे. तर लगातार 3 ते 4 दिवस झाला पाऊस थांबेना झाला आमच्या इथं. आता पण थोडा पाऊस चालूच आहे आणि मी कामाला जायला उशीर झालो आहे. 8 वाजले आहेत, 8 वाजून गेलेत. तर मला आंघोळ बी करायची. मी आंघोळ करतो. आंघोळ करून तुम्हाला भेट घेतो. चला आता न टाइमपास करता निघूया आपण. चला. तर आता आंघोळ झाली आपली. तर आंघोळ झाली, थोडा फ्रेश होतो, जरा नाश्ता करतो. नाश्ता करून तोंडावर जरा क्रीम पावडर काय असेल ते लावायचं. तर आता निघू, कारण लई उशीर झाला आहे. मला तापाचा माझ्यावर असं वाटायला लागले, पण तापत नाही. त्याला बी माहीत आहे 2 किलोमीटर लांब राहतो मी गावसून, मग यायला उशीर लागणारच आहे. त्यानं म्हणलं तर मी असंच म्हणणार ना, चलते काय नाही, चलत राहते. चला आता पहिलं निघूया. चाल लवकर, उशीर व्हायला भेटू आपण. चला ओके बरी, चला निघूया लवकर. पोचलो गावात, चाललोय. गर्दी आहे इथं, तर एकदम आवाज बी येत नसेल एवढी गर्दी आहे. मला आता पोचलोय, 5 मिनिटाच्या दुरीवर आहे मालकाचं दुकान. तर आता तिथं जातो आणि तिथं व्हिडिओ काढायला जरा हे होईल. तर जरा तुम्ही समजून घ्या, मी काय वाटलं तर काढतो, काय नाही विषय, पण बघू. चला आपण. तर भावानं पोचलो. तर आपला मित्र पार्टनर, खरं सांगा हे पारस दिसायला का नाही? खरंच पारस दिसाले येडं बघ. आणि 2 वाजता आंघोळ करते आम्हाला तर म्हणते काय, तर काय उगं आंबट मारते ही. हा 100ला आहे, 100ला आहे, 100ला 120ला आहे. 100ला करा, दोन्ही पण घेणार. 100ला आहे. हा म्हणजे आंघोळच केलं नाही तर असं वाटलं, झोपेतून उठून आल्याचं वाटलं. नुसतं पावडर लावला, उठला, पावडर लावला ना आला. 3 वाजता बाबू, तुम्हाला वाटतं का 3 वाजता आंघोळ कर? आंबट बोलायला काही तर लक्ष देऊ नका त्याच्यात. उलटा सत्र दिले, 200 होतं, 50 कमी केलं. हिप्पो शब्द का नाही खालून वरून? हिप्पो 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 5 काय तर करायला, लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. आणि इथला मोहल बघून तर लय भारी वाटले. आज किती माळ आहे? आज 7वी माळ आहे. 9वी 7वी. आज काल 6वी होती, आज 7वी आहे. तर अजून बिर्याणी खायला आहे. लाज वाटत ना आमच्या दोस्तांना आहे का, लाज वाटत नाही. ज्ञान बिन गेले गुडघ्यात, पुरीसारखं. पुरीचं कसं म्हणतात गुडघ्यात मेंदू आहे, तसं इथे गुडघ्यात समजा ज्ञान गेलं. बुद्धी हा ठिकाणा ज्ञान गेले, बरोबर आहे का? आता पारुसं दिसत होतं का नाही, आता आंघोळ्या दिसाले बघा नी. कशामुळं कोको लावून आलाय. मस्त लग्बीला जातो म्हणून गेलाय आणि कोको लावून आलाय. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, कधी लग्बीला जाईल का 5 मिनिटात येणार नाही, अर्धा तासाने येणार. आणि जेवायला तर सोडत नाहीत, कारण गर्दी असल्यामुळे सोडत नाहीत. काय करा काय कळे नाही. आत्ता जाऊन नाश्ता करून जरा पोट जरा भूक बी लागली होती. नाश्ता तेवढा करून काम करता येते, जरा एनर्जी येते. पाऊस यायला झुंजार नुसतं पाऊस बघताय का? टाकत हो का? 30 रुपयाला एक, 30 रुपयाला एक, 30. तीच बोलला तर 20च बोलतो. तर जेवणाची सुट्टी आहे. जेवायचा आता डबा बिबा घेतलाय. मालकानं आणला डबा, आम्ही नाही आणला. आम्ही अजूनपर्यंत आणलो बी नाही. मालकच घरून आणते, आम्हाला चालवलं ते, कारण जायला उशीर लावते ना, काही उशीर लावतंय. म्हणून डबा आणते घरून, आम्हाला चालू घालतंय. तर आता जेवता पोट भरून. ते आजी आहे का लय भारी बनवते जेवण, ते जेवण आवडते मला.
मग कधी पण दाबून खायचा विचार चालू आहे. चला आता जेवून भेटतो. पहिल्या माळापासून कामाला लागलो. म्हणजे 7वी माळ म्हणजे 7 दिवस झाले आपल्याला कामाला लागलो. मस्त मी सबस्क्राईब कर पहिले कर आता लगेच. काय नुसतं बोर व्हायले आणि काय रे यायले थोडं गिऱ्हाईक चालले, यायले थोडं मोजकं गिऱ्हाईक यायले चालले. हे घ्या आता घ्या. चला आता आपली सुट्टी होणार आहे 5-10 मिनटात. बघा आपली यात्रा. चला आता सुट्टी झाली कामातली. चला जाऊ मंदिर दाखवतो तुम्हाला. उशीर लावत नाही. आता बघितलं असेल तुम्ही आपण मंदिर दाखवलं तर मंदिर बघितलं. आता चालू घरी. बघायला आलो तो कार्यक्रम. तर पोचलो घरी. म्हणजे दिवसभरची रुटीन तुम्हाला कशी वाटली ते सांगा. मित्र भेटला, मित्राला घेतलो. मित्राला घेऊन ते डान्स बघायला गेलो. डान्स बघितला, जरा एन्जॉय केली. एन्जॉय करून जरा चहा प्यायला. चहा पिऊन नंतर गाण्याला म्हणलं. ती दोस्त होता माझा जिगरी, तर त्याला बोललो घरी सोड. मग आलं घरी सोडलो. आणि यात्रा कशी वाटली ते सांगा. आमच्या इकडं जर वर्षातून एक वेळेस येते 15 दिवस. मग दिवसात लय म्हणजे गोंधळ असतो, लय म्हणजे लय करमते. पण एकदम गर्दी असते. रस्त्याने चालत येतात. कुठं कर्नाटकसून कुठून पण चालत येतात देवीसाठी. लय लांबून येतात. मग पाया पडायला येतात. मज्जा येते मस्तपैकी ओकेमध्ये. मित्रांनो तुम्हाला सांगा कसा वाटला ब्लॉग. आणि लाईक शेअर कमेंट करायचं विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. तर चला आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. जातो आता घरी, जेवतो, मस्त झोपतो. चला गुड नाईट, बाय. कसा वाटला ते सांगा ब्लॉग. चला बाय.